राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ती जुन्या माणसाची म्हणे बुवा, लबाडाचा आवाजनं जेवल्याशिवाय काय खरं नाही. पण जाऊ द्या, एक डाव देवाला आणि देवाची गाठ गेली तो काय विषय झाला. थोडं सेटिंग बी होती, पाणी वाजायला की ठसका बिस्के त्यात राहू सेटिंग होती. 1.5 मिनिटाचा वेळही होता निवेदन देण्यासाठी. आदल्या दिवशी ते जुन्नरला होते मुख्यमंत्री. परत म्हणलं तू गुरुवारी येत्याला आता सगळं व्यवस्थित झालं, पण भेट काय झाली नाही का, ते आलेच नाहीत तिथं. आणि प्रकृतीचं कारण देण्यात आलं. ठीक आहे, आपण काय असे मोठं नाही, आपण सर्वसामान्यच माणसं आहे. म्हणजे जी किंमत कुत्र्याला ती आपल्याला, त्यात काय बदल नाही. पण माझ्या डोक्यात असं आहे, साखरेचा खडा मुंगीला नाही एकदा वर चढला ना तर सारखा सारखा प्रयत्न करायचा. पाठपुरावा केल्याविषयी थोडा मार्गी लागतो, बाकी काय नाही. आणि आपल्याला मोठं काम नव्हतं. आपल्याला काय कुठलं 3,000 कोटीचं 10,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं पाहिजे. सामाजिक काही प्रश्न होते की बाबा, जे इतर संघटनांनी बऱ्याच मागणी केली आहे, तिथं निवेदन आहेत, आपण पण देऊन टाकलं की लग्नाचं वय हे 2 वर्षांनी कमी करावं मुलींचं. कारण हे पळून जाणं हे ते आईबापाला जिवंत मरण हा विषय गरजेचा होता. पुरुष आयोगाची स्थापना झाली पाहिजे. तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकही एखादा पुरुष त्याच्या आईच्या भावाच्या ह्याच्या मदतीने त्या मुलीला सासरवास करत असेल, त्याला फाशी द्या, त्याबद्दल आमचं मत नाही. पण चांगल्या पुरुषांचा कार्यक्रम करून टाकला का ते बाजूने कायदच नाही महाराज, काहीच. त्याची कमीत कमी निष्पक्ष चौकशी होऊन नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याची संपत्ती लुटा, त्याला मानसिक टेन्शन. बरेच जण आत्महत्या पण करतात त्याच्यामध्ये, काहीच नाही. त्याच्यासाठी एक कायदा करण्याची गरज आहे. म्हणजे हे महत्त्वाचे 2 विषय होते. आणि बाकी एक थोडा वैयक्तिक विषय होता, तो तर काय मार्गी लागायचा विषयच येत नाही तिथं, असा विषय. जाऊ द्या मरू द्या, आपण आपल्या स्टोरीकडे येऊ. ही जी घटना आहे ही दुर्मिळातली दुर्मिळ आहे, असं शक्यतो होत नाही. तरी पण ती घटना आपल्याला सांगणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजेत. आणि याला मेन कारणीभूत वास नाही. इथं कशी बघू आपण आता. आंध्र प्रदेश आपल्या शेजारी जिल्हा, राज्य चांगलं आहे तसं. तिथले मुख्यमंत्री ही जी मंडळी आहेत ना, मी स्वतः आंध्रात भरपूर फिरलेलो आहे. सिस्टीमला आहे राव तिथं. म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा काय, ड्युटी करताना दिसतात, लक्षात घ्या. हां, आम्ही आपल्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिनपर्यंत जायचं म्हणलं ना तर पोलीस यंत्रणा तिथं पण भरपूर आहे. पण जास्त चौकशी नाही, काय नाही, सगळे असे बसले निवांत, अशा प्रकारची दिसली मला. हे चुकीचं आहे. आता त्या मुख्यमंत्री प्रश्न, त्याबद्दल काय आपल्याला काय दुमत असण्याचं कारण नाही. हां, रिस्क फॅक्टरमध्ये ते मंत्रालयात जातात, एवढं मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, ही जी आंध्र प्रदेश खम्मम प्रकाशम जिल्हा आहे, आणि खम्मम नावाचं गाव आहे. फेमस झाली घटना, इतकी फेमस झाली की बाबा हे असं कसं होऊ शकतं, चर्चा आहे, म्हणून ती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. लक्ष्मी देवी ही आई आहे, नवरा वारलेला आहे. तिथे एक मुलगा आहे, त्याचं नाव श्यामप्रसाद, आणि वय आहे 34 वर्षाचं. लग्न नाही, काय नाही, काय नाही. ह्यानी जे केलं आणि ह्यो जो वागत होता, ध्यानात ठेवा, हे एक मनोविकार आहे. बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी असेल, आपला मुलगा असेल, ठीक आहे, वयात आल्यावर त्याला शरीर सुखाची गरज असते. ते शरीर ते सुख मागतं, की नैसर्गिक आहे, हे त्याच्यात त्याचा दोष नाही, तुमचा आमचा दोष नाही. एखाद्या बाईकडे विकृत नजरेने बघणं, अश्लील फिल्म, ही शरीराची गरज आहे, ध्यानात ठेवा. पण त्याला नियम, कायदा, कानून, अटी हे पाळून जर ते विषय ठेवला तर 8वी 9वी 10वीतली मुलं सर्रास ब्लीड फिल्म बघत आहेत. किती भयानक गोष्ट आहे बघा. बरी, आणि ज्याला माहिती नाही, ज्याचा पोरगा चांगला आहे, त्याला त्याचे मित्र शिकवतात, गपचिप दाखवतात शाळेत, वाईवडिलांना तपासच नाही काय. त्याच्यामुळं थोडंसं लक्ष ठेवा मुलांच्यावर. तुम्ही ज्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करताय, त्याला जर एखाद्या गंभीर गुन्ह्याखाली जर अटक झाली ना, तर अक्षरशः तोंड जोडायचं मशीन तुम्हाला लिखत घ्यावं लागेल. आणि आईबापाने त्याच्यात तोंड जोडून घ्यायचं 10-10 मिनटं. लय अवघड आहे जगाचं. माणसाला म्हणजे त्याचं तारतम्य असणं गरजेचं आहे. हा जो श्यामप्रसाद आहे, हा वयात आल्यापासून 16-17 वर्षाचा, 18 वर्षाचा असल्यापासून ज्या गावात तो राहायचा, त्या गावात आताही संडास बाथरूम, आता पहिलं काय नसायचं. अजून बी बऱ्याच गावांनी लोक वड्याला
गावाच्या कडेला पडीक एरिया वन विभाग आमकं तमकं इकडे जातात संडाससाठी. हा त्या गावातल्या आता कसं असतं, महिला एक एक साईडला जातात, पुरुष एका साईडला जातात, असे एक विभागणी केलेली असते. महिला जिथं जातात तिथं ते जाऊन लपून बसायचा, त्या महिलांना संडास करताना बघायचा. त्याच्या लहान वयात बरं का, त्याला कळत काय नव्हतं, पण निसर्ग कसा असतो बघा. हे असं आता एकदा होकला असं, दुसऱ्यांदा होकला असं दिसलं नाही, पण काही नंतर दिसला. बायांनी चर्चा चालू केली, ते आमका येतो बा, नुसतं बघत बसतो बा, असं तसं नाही का इथे. अरे म्हणले याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पार विषय सरपंचापर्यंत. सरपंचाने 4 लोकांनी येऊन सांगितलं, म्हणले पोराला आपण कामाला लावू काहीतरी, पण हे थोडं असं करतंय, तुम्ही थोडं तुमच्या भावाला इकडे तिकडं सांगून बा मुलगी बघा एखादी, यात 2-4 करून टाका. त्यांनी प्रयत्न चालू केलं. आता आईला बी ही लाजिरवण्याची गोष्ट आहे ना. त्या आईने त्याला 9 महिने पोटात वाढवला, त्याला लहानाचा मोठा केला, त्याचं हागणं मुतणं केलं, सगळं चोळून चाळून त्याला तेल लावून सगळा लावून त्याला जगावला. तिच्या दृष्टीने हे दुःखाची गोष्ट आहे हो, की बाबा आपला मुलगा अशा प्रकारचं लज्जा उत्पन्न होईल, लाज वाटन, वाईट वाटन अशा कृती करतोय. ती कुडायला लागली थोडी मनातल्या मनात. म्हणली ती आता ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. एकुलते एक पोरगा काय करणार, बाप नाही, ह्याचं कसं तरी लग्न करा, पण लग्न काय त्याचं तिला जमावता आलं नाही. त्याचं वय वाढत वाढत गेलं, त्याचा मुलींकडे बघण्याचा दुसरं काही गरज नव्हता, पण ते आपलं फक्त न्याळणे, वाईट वासनेने असं बघणे, वाईट बघणे असे प्रकार करायचा. ते पुढचं येणार माणूस लाजायचं. असं नाही म्हणजे मुलगी असन किंवा महिला एखादी चालली तिच्या कामासाठी भाजी आणायला कामाला कुठं बी, त्याला ती मानसिक त्रास व्हायचा. एक काळ तर असा येऊन गेला की ते जर पुढल्या गल्लीतून रस्त्याने येत असेल ना, तर बाया मुली दुसऱ्या रस्त्याने निघून जायच्या त्याला चुकवायसाठी. अशी परिस्थिती अख्ख्या गावात तयार झाली. तिथं त्याला काय फरक पडत होता, हा मनोरुग्णच होता, पण त्याला योग्य प्रकारचं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होतं. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्यात योग्य प्रकारे रक्त चेक करून त्याच्यातले कुठले हार्मोन्स जास्त स्त्रवले ते करायला पाहिजे होतं. पण आपला समाज अजून तितका प्रगल्भ नाही. थंडीत आपण दुखणं आलं तरी लोक 2-2 दिवस जात नाहीत गावाकडची दवाखान्यात. तिथंच 5 रुपयाची गोळी हाणणार, राहिलं तर आहे. आणि लयत परत तापात टायफॉईड होईल, कावीळ होईल, चला बा आपलं मग 200 लावणार, मग असा विषय असतो. तर ते जास्त माणसा विषय ती श्यामप्रसाद काय त्याचं काय इथं ठिकाणी तर ज्यांनी संडास बांधल्यात त्या संडासला खिडकी असते, त्या खिडकीतून बघून एखादी बाई संडासमध्ये शिरली त्या खिडकीतून वरून बघायचा. ह्याला हे मनोरुग्ण मानते त्याला एक प्रकारचा. त्याला इंग्रजी भाषेत व ते त्या रोगाला तर त्याची नावं ठेवली, त्याच्या संशोधन झालेले, त्याच्यावरचे उपचार गोळ्यासुद्धा उपलब्ध आहेत. ह्या श्यामप्रसादला काय फरक पडला नाही, कोणी त्याला ट्रीटमेंट केली नाही, काय नाही. हाय असं जगत राहिला. वय झालं 34. एक गोष्ट त्याच्या बाबतीत चांगली झाली की 30 वर्षानंतर त्याला, 4 वर्ष झाली ती, त्याला सफाई कामगार म्हणून त्यांनी घेतलं होतं. साफसफाई करा, रस्ते बिस्त झाडांचा पडलेला पाला हे ते, त्याला त्याच्या आईजवळ त्याचे पैसे पण द्यायचे. हा कुठला व्यसनी नव्हता, काय नव्हता, पण हे याच्या कामात बघणं राहायचा. थोडा डिम होता डोक्यात. आणि ती एखादी महिला आली काय की त्याचं ती वासना आतून जागृत व्हायची, तर तिला न्याळायचा. हा मग त्याला तो काय फील करायचा ते त्याची त्याला माहिती. हा ही असा प्रकार चालता चालता तो सुट्टी घेतली त्यांनी 2-3 दिवसाची. मला बंगळुरूला जायचे. बंगळुरू मोठं शहर आहे तिथं त्या राज्याचं. बंगळुरूला मावशीकडे जायची. 2 मावश्या होत्या. लक्ष्मी देवीची होती त्याची आई, त्याला 2 धाकट्या बहिणी होत्या. मला मावशीकडे जायची. ती म्हणली जा. आता मावशीकडे गेला बंगळुरूला. मावशीचं कसं आहे की आपल्या मावश्या बघा, लेक काय आणि बहिणीचा लेक काय सारखाच विषय. ये बाबा कवा आला अमकं तमकं, खाणं पिणं, त्याला जेवला का जेव, आंघोळ, टोपी, ते टावेल घे, अमकं घे, सगळं उठबस होती मावशीकडे घरच्यावानी. मावशीच्या घरी 2-3 दिवस राहिला. त्याच्यात त्याने अशी परिस्थिती बघितली की बाबा मावशी घरी एकटीच असेल, आणि एकटी असल्याचं पाहून त्यांनी दारं बंद करून घेतली. त्या मावशीवरच अत्याचार केला, साख्या मावशी बरं का. आता ही अशा प्रकार समजा अत्याचार केला, ठीक आहे. अत्याचार एखाद्या परका पुरुष, एखादा चोर, एखादा कोण बलात्कारी माणूस ह्यानी केलं, ठीक आहे. म्हणजे हा डायरेक्ट आपल्या मुलासारखाच ना, बहिणीचाच पोरगा. ते बाईल थोडा हे दाखा बसला, मानसिक दाखा. पण ती बॉम्बलावा काय म्हणावं, आता सगळीकडे आबरू जाणार, चव जाणार, आपल्या कुटुंबातून आपण तोंडकच दाखवणार. ती बिचारी गप बसली. पण बहिणीला सांगितलं त्याच्यावर राहते का.
तिने याला बांधा हुसकून दिला आणि बहिणीकडं ते यशे सांगितलं की ह्याने असं असं केलं मला. ती आई बी हातापाया पडली, तुझ्या पाया पडते, एकच आहे माझं, त्याचं लग्न करते काय करते, पण तू काय कंप्लीट करू नको काय नको. ती विचारी ग बसली. 2-3 महिन्याचा कालावधी गेला आणि हा अचानकच दुसऱ्या मावशीकडे गेला. तिथे बी करेक्ट कार्यक्रम केला, पण तिथं त्याचा कार्यक्रमच झाला नाही. हा, कुणी मध्ये आलं म्हणा काय म्हणा, पण तिथं पण त्याने मावशी दुसरी धरलीच होती. त्या दोघी जणी आणि ही लक्ष्मी त्या तिघी बहिणी मिळून त्याच्या घरी आल्या. म्हणजे लक्ष्मीदेवीकडे आल्या दोघी जणी. तिघींनी चर्चा केली व्यवस्थित, की म्हणली हा एखाद्या मुलीला महिलेला जर ह्याने असा अत्याचार केला, आता इकिंत सण केला, माझ्यावर प्रयत्न केला, तर त्याला फाशी जाणार, त्याचं तुझी आबरू जाणार, तुला वाईट टाकणार, हे करणार ते करणार. तिला प्रचंड मानसिक त्रास झाला. म्हणले करायचं काय? म्हणले याचा काटा काढायचा. स्वतःच्या आईने संमती दर्शवली की याला मारणंच योग्य आहे. बघा किती जग कसं आहे, ज्याला त्याचं हातपाय चोळलं लांब लांब चांगलं होत म्हणून आंघोळ घालताना लहान मुलं बघितले का, त्या आईने हा निर्णय घेतला. ही भयानक गोष्ट आहे. मग त्यांनी ठरवलं, रात्रीचा जेवण बिवण करून झोपल्यानंतर याला वाटलं असेल काय बा, आज तर दोन्ही संघच आल्यात बा. त्याला एक तर बुगलीच होती, दुसरी सुटली होती, ही काय झोप येते का त्याला. पण याने झोपल्यानंतर त्याच्या स्वतःच्या आईने दार कोराडीने त्याच्या डोक्यात वार करून स्वतःच्या मुलाची हत्या केली. पण ती हत्या केल्यानंतर स्वतःचा मुलगा मारला आईने, ध्यानात ठेवा, 34 वर्ष वयाचा आणि 48-47 वर्षाची आई वयस्कर. तिने स्वतःचं लेकरू, स्वतःच्या ज्याला जन्म दिला ते स्वतः संपवलं. आणि ते जे मुलगा आहे त्याचं नंतर 3 पोत्यात विभाजन केलं. ती गिन्नी 3 पोती घेतली. मग त्याचं वय समजा 60 किलो असेल तर 20-20 किलोचे मटणात तुकडे केले त्याचं. 3 जागा, म्हणजे पाय वेगळं, दड वेगळं, मुडकं वेगळं, छाती वेगळी, काय असेल ते 3 पोत्यात ते भरलं. आणि ती गिन्नी 3 पोती डोक्यावर घेतल्यात. ओळखीचा एक रिक्षावाला आहे, रिक्षावाला पण आता अटक आहे, त्याला बोलावला. पोती न्यायच्यात आपल्याला. तिथून 7 किलोमीटर 6-7 किलोमीटर अंतरावर जंगली बाग आहे. ते जंगलात जंगली शॉपद पण आहे तिथं. तो बागात आंध्रामध्ये काय काय ठिकाणी लय भयंकर जंगल आहे बागा. ते बिरप्पन आपण म्हणतो ना, ते चंदन तस्कर, ते सत्यपुरमचं जंगल होतं. ती इतकं मोठं आहे की तिथं तो राहायचा. 3 राज्याचे पोलीस पाहत होते त्याला. तसा प्रकार. याला त्या ठिकाणी 3 पोती टाकली, रस्त्याच्या कडेलाच आले निघून. आता ती पोती आहे तिथं, जनावरांनी त्याचा अवयव काहीतरी रस्त्यावर आणला असन, झालं वाटून. ती अवयव लगेच पोलीस लगेच एवढा मोठी सगळा प्रकार उघडकीस आला. सगळं तिघी बहिणीला आत्ता सध्या अटक केली. तर कसं आहे, कायदा आहे, चांगलं वाईट काय असेल कायद्याचं काम करत राहील, तो विषय नाही. पण ह्या घटनेमध्ये हे व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणजे त्या महिलेनी, त्या आईनी त्याची हत्या करूस तर त्याला मी म्हणतो येड्याच्या शिक्षणाला टाकावा. त्याला रितसर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाच्या याच्याखाली ठेवावा, असं माझं मत आहे. की एखादा जिथं जीव मारू नये, की आईलासुद्धा वाटावं. असे विकृत मनोवृत्तीचे आपल्यासुद्धा समाजातलेलं. ऑफिसमधून जाताना बघितलं तुम्ही तर रेल्वेची गर्दी आम्ही चांगली बघितली. खतरनाक कार्यक्रम बरं का तिकडं. हा, ती आपली तर डिरीच चिपली वाणी मी लय अवघड आहे तिथं. तिथं ग्रामीण भागात बघा असे वासनात आहेत, ती व्यसनी पण आहेत. यांच्यापासून सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा. एवढंच मला तुम्हाला हात जोडून सांगणं आहे. का बाकी आईने जे केलं ते योग्य का अयोग्य, वेगवेगळी मतं असू शकतात. रामकृष्ण हरी माऊली.